नमस्कार. आपल्याकडं कोणत्याही विषयाची कितीही चर्चा होऊ शकते आणि कितीही प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता वाधवा खंडाळ्यावरून महाबळेश्वरला गेले आणि 3 गाड्या घेऊन गेले, 4 गाड्या घेऊन गेले, याचा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारा विषय ठरला. अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत, गृहमंत्र्यांपर्यंत, शरद पवारांच्यापर्यंत हा विषय गेला. गृहमंत्र्यांनी तात्काळ अमिताभ गुप्तांना म्हणजे त्या सचिवांना कार्यमुक्त करत सक्तीच्या रजेवर पाठवून दिलं आणि सांगितलं की आम्ही तात्काळ कारवाई केली आणि चौकशी करतो आहोत. ही चौकशी होईल ती होईल, गुप्ता दोषी सापडतील की नाही की आणखी कोणी सापडेल हा विषय वेगळा आहे, पण जे काही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत ती फार महत्वाची आहेत. अगदी सगळं जग एक प्रश्न विचारतंय की आम्हाला घराबाहेर पडू दिलं जात नाही आणि यांना मात्र परवानगी मिळते आहे. आईबापाच्या अंत्यसंस्काराला जाऊ दिलं जात नाही, यांना मात्र महाबळेश्वरला जाऊ दिलं जातं. हे कसं काय? हे साधे प्रश्न देखील मी विचारणार नाहीये. काही प्रश्न जी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येतात आणि काही लोकांच्या मनामध्ये येतात की हा परमिशन मिळते कशी, कुठल्या स्वरूप आहे. काही लोकांनी ऑनलाईन प्रयत्न करून बघितलाय, त्यांचं रिजेक्टेड झालंय. त्या रिजेक्टेडमध्ये मी पण होतो. तुम्ही तुमचं ओळखपत्र दाखवा आणि जा असं मला कळवण्यात आलं. अनेकांची ऑनलाईन अर्ज रिजेक्ट होत आहेत, पण वाधवांना मात्र थेट गृहसचिवांच्या सहीचं पत्र मिळतं. यात खरी गडबड आहे. आता हे पत्र कसं मिळालं, त्यापेक्षाही सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की वाधवांनी याचा अर्ज कसा केला होता. लेखी, मेलवर, व्हॉट्सअपवर, फॅक्सनी कसा पाठवला होता. त्याही पेक्षा पुढची गोष्ट आहे, तो कुणाच्या नावाने पाठवला होता. गृहमंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री की अजून कुणाच्या नावाने पाठवला होता की थेट महासंचालक, गृह सचिव या कुणाच्या नावाने पाठवला होता का? पाठवला असेल तर तो कसा पाठवला होता. पुन्हा मेल, फॅक्स, व्हॉट्सअप या सगळ्याच्या बाबतीमध्ये या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया कशी झालेली आहे. म्हणजे पहिल्यांदा कोण प्रोड्यूस केला, शिफारस कोण केली, मंजूर कोण केला आणि मग त्यांना पत्र कसं दिलं गेलं. म्हणजे हे अर्ज मिळणे आणि अर्जानंतर ती परवानगी मिळणे ही नेमकी प्रक्रिया कशी आहे हे जरा स्पष्ट झालं पाहिजे. कारण ते स्पष्ट झाल्याशिवाय यात कोण कोण सहभागी आहे ते कळणार नाही. दुसरं, वाधवानी महाबळेश्वरला जायला नेमकं कोणतं कारण दिलं होतं. म्हणजे वाधवा मूळचे महाबळेश्वरचे आहेत, त्यांचं कुटुंब महाबळेश्वरमध्ये आहे, त्यांचे आई वडील महाबळेश्वरमध्ये राहतात, ते आजारी आहेत, त्यांना भेटायला, उपचार करायला, असं कोणतं कारण वाधवानी दिलं होतं. कुठलंही असेल, जे कारण असेल ते वाधवानी कोणतं कारण दिलं होतं आणि त्या कोणत्या कारणांना ऑथराइज्ड मानत या स्वरूपाची त्यांची परवानगी त्यांना देण्यात आलेली आहे हेही स्पष्ट झालं पाहिजे. कारण अत्यंत गंभीर म्हणजे मृत्यूच्या कारणाला सुद्धा पोलिसांनी परवानगी दिलेली नाही आहे आणि राज्याचे गृहसचिव मात्र वाधवांना खंडाळा ते महाबळेश्वर जायला परवानगी देतात. दुसरा प्रश्न मोठा आहे की याच्यामध्ये या परवानगीचे निकष काय दाखवलेले आहेत. म्हणजे इमर्जन्सी आहे, फॅमिली इमर्जन्सी आहे, कुठला आहे, काय फॅमिली इमर्जन्सी म्हणजे काय इमर्जन्सी आहे, तिथे वेगळी काही व्यवस्था होती, मोठं हॉस्पिटल तिथे आहे, असं कोणतं कारण इमर्जन्सीचं कारण दाखवण्यात आलं होतं हे देखील स्पष्ट करावं लागणार आहे. वाधवांच्या स्वतःच्याच पत्रावरती गृहसचिवांनी ही परवानगी दिली आहे की याला कोणाची शिफारस आहे. आता या प्रश्नाला अनेक जण उगीच आपल्यावर ओढून घेऊन आमच्या नेत्यांना अडचणीत असं विचारलाय का असा प्रश्न विचारतील, पण त्याला शिफारस कोणाची होती की नव्हती की हा स्वतः गृहसचिवांचाच पुढाकार आहे हे पण कळलं पाहिजे. या सगळ्यामध्ये आणखी एक महत्वाचा विषय आहे की ते म्हणजे या दरम्यान म्हणजे प्रवासाच्या दरम्यान जेव्हा निघाले होते तेव्हा परवानगी मिळाली, ती परवानगी कोणत्या नियमांतर्गत, कोणत्या कलमांतर्गत गृहसचिवांनी दिलेली होती, तसा अधिकार त्यांच्याकडे आहे का, त्या कलमांचा विशेष उल्लेखही होणं आवश्यक आहे. जर अशी परवानगी विशिष्ट कलमान्वये देता येत असेल तर ती देण्याचे अधिकार कोणकोणत्या अधिकाऱ्याकडे आहेत. म्हणजे राज्याच्या महासंचालकाकडे, मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्याकडे किंवा अन्य कोणत्या अपर महासंचालक, उपमहासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, SP, CP या कुठल्या दर्जाच्या अधिकाऱ्याकडे त्या परवानग्या आहेत हे पण जरा स्पष्ट झालं पाहिजे. आणि अशा परवानग्या याआधी या अधिकाऱ्यांनी किती वेळेला आणि कोणाकोणाला दिलेल्या आहेत हे पण जरा स्पष्ट होणं आवश्यक आहे. मला आणखी एक प्रश्न पडतो की खंडाळा ते महाबळेश्वर हा जो प्रवास आहे, म्हणजे खंडाळा म्हणजे पूर्ण पुण्याचा भाग क्रॉस करून महाबळेश्वरला यावं लागतं, या दरम्यानच्या काळात कुठेच वाधवा बंधूंची तपासणी झाली नाही का
या पत्राची वैधता तपासण्यात आलेली नाही का, किंवा हे पत्र खरं आहे की खोटं आहे हे तपासायचा प्रयत्न झाला नाही का? आणि त्याही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एका कारमध्ये किमान 5 व्यक्तींचा उल्लेख राज्याच्या गृहसचिवांनीच केलेला आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि त्याही पेक्षा कलम 144 जमावबंदी, 4 आणि 4 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र यायचं नाही असे आदेश बजावलेले असताना सुद्धा एका कारमध्ये 5 लोकांना परवानगी मिळते आणि अशा 3-4 कारला परवानगी मिळते. अशी 5 लोक एकाच कारमध्ये असताना कुठेही जमावबंदीचं उल्लंघन झाल्याची तक्रार किंवा गुन्हा कोणत्याही पोलिसांनी का दाखल केला नाही? एवढं कोणतं दडपण त्या पोलिसांवरती होतं? असं कधीही कोणत्याही प्रकरणात घडत नाही. 2 माणसं दिसली तरी पोलीस हाकालतात, पण वाधवांना मात्र यात नेहमी सूट दिली गेली. म्हणजे पुणे पूर्ण जिल्हा क्रॉस करून सातारा जिल्ह्यामध्ये ते आले आणि तरीही कोणीही त्यांना विचारलेलं नाही. 9 वाधवा मंडळींसह 14 नौकर त्यांच्या कारमधून गेलेले होते. आणि गमतीचा भाग असा आहे की या ज्या कार, ज्या सगळ्या BMW सारख्या महत्वाच्या आणि महागड्या कार आहेत, या सगळ्या कार, त्याचा नंबर देखील त्याच्यामध्ये उल्लेख आहे. तो नंबर शोधला असता एक गोष्ट महत्वाची लक्षात येते आणि ती म्हणजे या कार ज्या बांधकाम संस्थांच्या मालकीच्या आहेत त्या कुणाच्या आहेत ते नीट बघा. एक आहे अल्ट्रा स्पेस डेव्हलपर्स, दुसरी आहे RKW कन्स्ट्रक्शन फॅसिलिटी आणि तिसरी आहे गोल्डन बीच इन्फ्राकॉन. या 3 महत्वाच्या बांधकाम व्यवसायातील कंपन्यांच्या नावाने या कार बुक आहेत. आता या कंपन्या वाधवांच्या आहेत की या कंपन्यांनी वाधवांना मेहरबानी करून कार दिल्या हे तपासलं पाहिजे. गंमत अशी आहे की या सुद्धा कंपन्यांवर वेगवेगळ्या बँकांची शेकडो कोटींची कर्ज आहेत, म्हणजे बांधकाम रिअल इस्टेटमध्ये काम करण्यासाठीची. या संचालकांनी वाधवा बंधूंना एवढी मोठी मदत का केली ती सुद्धा या अडचणीच्या क्षणामध्ये ते सुद्धा स्पष्ट झालं पाहिजे. आता या सगळ्यामध्ये ज्या नौकरासहित वाधवांच्या बाबतीमध्ये परवानगी दिलेली आहे त्यांचं कोणतं ओळखपत्र तपासण्यात यावं हे कोणत्याही परवान्यामध्ये स्पष्ट केलेलं नाहीये. आणि हे ओळखपत्र कधीच कुणीच कुठेच मागितलं नाही का? कोणत्याही पोलिसांनी हे ओळखपत्र मागितलं नाही का? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. असे अनेक प्रश्न आहेत. संचारबंदीचा विषय, लोकांना ओळखपत्र न मागण्याचा विषय, हे सगळं असताना सुद्धा आणखी एक महत्वाचा विषय मला सांगायचा आहे की ज्यांना परवानगी दिलेली आहे त्यामध्ये कपिल वाधवान नावाचे एक व्यक्ती आहेत ज्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये CBIनी गुन्हा दाखल केलेला आहे. ईडीची अटक झालेली होती आणि त्या व्यक्तीला ही परवानगी मिळाली आहे. नुसती परवानगी मिळाली असेल तर गोष्ट वेगळी. त्या पत्रातला मजकूर तुम्ही जर वाचला तर ते त्यांच्या अत्यंत निकटवर्तीय आहेत आणि फॅमिली फ्रेंड्स आहेत असा दावा राज्याचे गृहसचिव करतायत. ज्याला ईडीने अटक केली आहे, ज्याच्यावरती CBIची केस चालू होती, अशा माणसाला राज्याचे गृहसचिव माझे फॅमिली फ्रेंड म्हणतात, हे कसं शक्य आहे? हे जर फॅमिली फ्रेंड असतील तर आजपर्यंत या गृहसचिवांचा आणि यांचे संबंध कसे होते हे देखील तपासणं आवश्यक आहे की नाही? कदाचित गृहमंत्र्यांना माहीत नसेल, कदाचित गृहमंत्री यात लिप्त नसतील, पण गृहसचिवासारखा महत्वाचा व्यक्ती यात जर लिप्त असेल तर याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. एवढंच, आणि या प्रश्नाची उत्तर मिळणं आवश्यक आहे असं वाटतं.